झी 24 तास एक पाऊल पुढे। अगदी सुरुवातीला जाऊयात मराठी मालिकांच्या विश्वात। मला सासू हवी या मालिकेत आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसेंची भूमिका राजन भिसे आणि आशिष कुलकर्णी करणार हे तर चॅनल कट्टाच्या टीमने तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलं होतं। नुकतंच या कलाकारांनी आपल्या पहिल्या दिवसाचं शूट केलं। चला तर मग पाहूया त्यांचा हा मला सासू हवीच्या सेटवरचा पहिला दिवस कसा होता। अरे आजचा दिवस काय स्पेशल दिवस आहे, काहीतरी स्पेशल मेनू पाहिजे म्हणजे सगळे शो मस्ट गो ऑन असं म्हणत मला सासू हवी या मालिकेतल्या कलाकारांनी नव्या सहकलाकारांसह पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली। स्वयंपाकातून सुट्टी द्यायची आणि आपण स्वयंपाक करायचा, म्हणजे बाहेर जाऊन जेवायचं, आपण चौघांनी स्वयंपाक करायचा। यावेळी आनंद अभ्यंकरांच्या भूमिकेत दिसले राजन भिसे। करूया ना हे विघ्नेश या कम ऑन दादा ये एमबीए केलं असेल ना। मात्र आबांची भूमिका करताना त्यांच्याही मनावर दडपण होतं असंच वाटत होतं। खूप वाईट वाटलं ऐकून, पण लाईफ हॅज टू फ्लो, जीवन हे वाहतं असलं पाहिजे। सिरियल थांबणार नाही याच्यासाठी दीपक राजाध्यक्ष या सिरियलचे निर्माते यांनी फोन केला, त्यांनी विचारलं तुम्ही हे कराल का, आणि मी खूप विचार केला आणि त्याच्यानंतर मी हो म्हटलं। आणि त्याच्या मागे कारण असं होतं की एखादं कॅरेक्टर जेव्हा मी एका सिरियलमध्ये करतो तर समजा माझ्याऐवजी कोणी दुसरा माणूस तिकडे आला, मी नाही काही कारणाने, आणि माझ्याऐवजी तिकडे कोणी दुसरा माणूस आला आणि जर ते कॅरेक्टर डिटोरिएट होत गेलं किंवा त्यांनी जर ते काम वाईट केलं तर मला खूप बघताना दुःख होतं की अरे हे असं नाही रे, असं नाही रे, हे थोडंसं हे असं आहे, मी अशी सुरुवात केली होती। तर मला असं वाटलं की आनंदनी ज्या पद्धतीने हे आबा हे कॅरेक्टर रंगवायला सुरुवात केली आहे, खरं तर फार दिवस झाले नाही आहेत, 4-1 महिनेच झालेत, तर ते फार डिटोरिएट न होता जसं तो करत होता त्याच गाईडलाईन्स घेऊन हे मी पुढे चांगलं करण्याचा प्रयत्न करीन आणि तीच माझ्या मित्रासाठी मी दिलेली श्रद्धांजली असेल असं मला वाटलं आणि तेवढ्याचसाठी मी त्यांना होकार दिला। सगळेच जण खूप एका बाजूनी सगळेजण खुश होते कारण आम्ही दोघं जण आज इन झालो, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मला मात्र आपली 2 माणसं हरवल्याचं दुःख जे मलाही आहे आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरती मला आज खूप ठळकपणे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं। तर विघ्नेशच्या भूमिकेत दिसला अभिनेता आशिष कुलकर्णी। उदर सेटवर भेटलो होतो त्याला आणि आम्ही असंच मस्करीत पुन्हा मी बोललो की अरे तुझा ना रोल करायला मला जाम आवडेल। तेव्हा तो हसलेला आणि मला ये एकदा करून बघ, आणि अनफॉर्च्युनेटली 4 दिवसानंतर ही न्यूज आली आणि मला आज अक्षयचा रोल करावा लागतोय। मला माहिती आहे की त्याच्या एवढं चांगलं मी नाही करू शकणार, पण प्रयत्न करीन त्याच्या एवढं थोडंफार विघ्नेश या कॅरेक्टरला जस्टिफाय करण्यासाठी। आसावरीजींनी मला सकाळी बोलवलं, मला आमच्या EP माधुरीनी घेऊन गेले त्यांच्याकडे आणि तिने मला एक चॉकलेट बॉक्स हँडओव्हर केला आणि म्हणाले वेलकम टू द फॅमिली, अँड इट वॉज सो ग्रेट जेस्चर फ्रॉम हर साईड। मी असं ओव्हरवेल्म झालो की मला कळे ना, कारण मला माहिती नव्हतं हे ही फॅमिली कशी रिसीव्ह करेल एका नवीन कॅरेक्टरला, या कॅरेक्टर म्हणता येणार नाही एका नवीन अभिनेत्याला। तर ते जेस्चरनी मला वाटतं की सगळा जो ऑकवर्डनेस होता, आईस ब्रेक करण्याचा कार्यक्रम तो झालेला होता तिकडेच। आणि सकाळपासून म्हणजे मी राजन दादा हे मी असं करतो की अरे हां हे असं होतं काय, ओके ठीक आहे, सोपं आहे, म्हणजे हे असं करून आम्ही जेल व्हायला लागलो आहे आता। बघू आता जेव्हा एकत्र सीन अजून होतील तेव्हा आम्ही जास्ती जेल होऊ। कुटुंबात नव्याने दाखल झालेल्या या कलाकारांसह मालिकेचं शूटिंग तर सुरू झालंय, मात्र तरीही मालिका पाहताना आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांची आठवण प्रेक्षकांना आल्याशिवाय राहणार नाही हेही तितकंच खरं। झी 24 तास साठी मुग्धा देशमुख, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।